आणि त्या राजकारणातील घराणेशाहीचा पॅटर्न गेल्या काही दिवसांमध्ये प्रत्येकच पक्षात पाहायला मिळतोय। त्याच संदर्भातली ही बातमी। छत्रपती संभाजीनगरच्या शिंदेंच्या शिवसेनेत घराणेशाहीनं अक्षरशः टोक गाठलाय। शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या आहेत का असा प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडलाय। छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांच्या घरातच सत्ता फिरतीये असंच चित्र आहे। पुढे आमदार आहे तर भावाला नगरसेवक केलं जात आहे। काही नेत्यांनी तर तीन लोकप्रतिनिधींचं पद आपल्याच घरात ठेवलंय। यात मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जयस्वाल आणि आमदार रमेश बोरनारे या सगळ्यांचा समावेश आहे। सव्यात माळशिरस तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गटांसाठी आणि 18 पंचायत समितींसाठी हाय व्होल्टेज लढत होणार आहे। राम सातपुते विरुद्ध मोहिते पाटील असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळेल। दहिगाव जिल्हा परिषद गटातून राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते तर माळशिरसचे विद्यमान आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर अशी लढत आहे। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांचे पुतणे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे बंधू अर्जुन सिंग मोहिते पाटील आणि त्यांच्या पत्नी वैष्णवी देवी मोहिते पाटील हे सगळेच पोंशिरस गट आणि यशवंतनगर गटातून निवडणूक लढवत आहेत। तेव्हा माळशिरस तालुक्यात 3ही राजकीय मातब्बर नेत्यांच्या कुटुंबातील उमेदवार एकत्र आलेत आणि लढत आता मोठी रंगतदार होणार आहे। तर राम सातपुतेंच्या पत्नी उत्तम जानकरांचे पुत्र देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे। म्हणून नेमकं काय होतंय माळशिरसमध्ये पाहावं लागेल। आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष त्याच पद्धतीनं शिवसेना असे एकत्रितरित्या आम्ही फॉर्म भरलेले आणि इतर आमचे मित्रपक्ष RPI असेल, काँग्रेस असेल असे सगळ्यांच्या वतीनं फॉर्म भरलेले आणि इलेक्शनला आता आम्ही सामोरं जातो आणि आमचं उद्दिष्ट 9-18 हे करणं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। माजी आमदार राम सातपुते यांनी अशी टीका केली की 6 पक्ष एका बाजूला येते तर मी एका बाजूला आहे, त्यामुळे ताकद कुणाची आहे हे तुम्हाला दिसत असेल। निकालानंतर कळेल कोणाची ताकद आहे ती। चौथ्या वेळेस भारतीय जनता पार्टीला मात मिळेल काय राम सातपुते यांना? सुपडा साप नाही, मुळात या ठिकाणी आमचा विकासाचा अजेंडा आहे आणि त्यांना हे सगळे या ठिकाणी राम सातपुतेला हरवायला एक येत आहेत। मुळात कुठंतरी यांना जनतेची भीती वाटते, त्यामुळे येत्या काळामध्ये माळशिरस तालुक्यातल्या गोरगरिबांची ऑपरेशन केलेत, माळशिरस तालुक्याला दुष्काळ निधी मिळवून दिला आहे, माळशिरस तालुक्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी आणला आहे, विकास कामं केलेत, लाडकी बहीण योजना, या सगळ्या मुद्द्यावरती जनता आमच्या सोबत राहील। या ठिकाणी दाव्याने सांगतो, माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने आमचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार निवडून येतील हा विश्वास आहे। तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नेताजी पाटील पंचायत समिती निवडणूक लढवणार आहेत। नेताजी पाटील उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक आहेत। रत्नागिरी पंचायत समितीमधील कसोब पंचायत समिती गणामधून नेताजी पाटील शिंदे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा नो घराणेशाहीचा नारा पाहायला मिळाला। तर भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील यांची जिल्हा परिषद निवडणुकीतून आता माघार पाहायला मिळते। धाराशिव जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या परिवारातील सदस्यांना जिल्हा परिषद तिकीट मिळणार नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेत्यांच्या परिवारातील सदस्यांना तिकीट देण्याऐवजीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शरण पाटील यांनी माघार घेतली आहे। भाजपचे आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती आहे। सर्वसाधारण कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी नेत्यांच्या परिवारातील या सदस्यांनी उमेदवारी न घेण्याची किंवा देण्याची भाजपची आग्रही भूमिका आहे।